ऐकलात का? ना मैदा, ना बटाटा, ना सारण, तरी पण एवढा कुरकुरीत. फक्त एक वाटी रवा आणि 15 मिनिटात बनवायचे झटपट समोसे. नमस्कार, मी सुहानी. सुहानीची किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. सुहानीची किचनला सबस्क्राईब करा आणि बेल. चहा झाला आणि कुरकुरीत काहीतरी हवाय, पण पीठ मळायचा कंटाळा आणि सारंग भरायला वेळ नाही. टेन्शन नको, फक्त रव्यापासूनच बनते कुरकुरीत समोसे. आज बनवूया बिना सारणाचे रवा समोसे. फक्त 4 साहित्यात आणि फक्त वेळ 15 मिनिटे. तुम्ही सॉस किंवा चहासोबत परफेक्ट नाश्ता तयार होतो किंवा खाऊ शकतो. चला मग सुरुवात करूयात. मी एक ट्रिक सांगणार आहे, त्या ट्रिकनंच तुम्ही करा, त्याच्यामुळे समोसे छान होतील. 1 वाटी रवा इथं घेतलाय. चवीपुरते मीठ, हळद, तिखट, 2 चमचे गरम तेल. शक्यतो बारीकच रवा घ्या. मोठा असेल तर एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. कडलेले तेल 2 चमचे ह्यात ओतूयात आणि आपण आधीच 1 ग्लासवर पाणी गरम करून घेतले. ते पाणी थोडं थोडं करून ह्यात मिसळायचे आहे. शक्यतो चम्मचनंच पहिला करा, का गरम पाणी ओतल्यामुळे आपल्या हाताला पळू शकते. नॉर्मलसं गार झाले की हातानं मळून घेऊयात. चला, आपलं मळून झालेलं आहे. 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवूयात. 10 ते 15 मिनिटांना आपण करायला. आपण 1 वाटी रवा घेतलेला ना, त्यामुळे जास्तीत जास्त 2 ते 3च गोळे होतील. शक्यतो 2च गोळे करा. लय आपल्याला बारीक लाटायचे नाही, म्हणजे पातळ लाटायचे नाहीत. आपलं नॉर्मल एक चपाती लाटतो असं लाटायचं आहे, त्याच्यामुळं 2च गोळे होते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे सिक्रेट सांगणार होते ना, ते म्हणजे तुम्ही हे समोसे तव्यावर लगेच झाकू नका. जाळीवर किंवा टिश्यू पेपर किंवा सगळ्यात सोपं म्हणजे आपल्या पुरण वाटायच्या चाळणीवर काढा. म्हणजे तेल निघेल आणि समोश्याला काही तेल पण राहणार नाही. आणि थंड झाल्यावरच डब्यात भरा. असे केले की 10 ते 15 दिवस कुरकुरीत राहतात. अशा सोप्या झटपटी रेसिपीसाठी सुहानीची किचनला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन येऊयात.